तर आजचा दिवस आहे 7वा आणि जे व्हायला नाही पाहिजे होतं ते झालेलं आहे. इट्स व्हेरी सॅड थिंग की इव्हेंटमध्येच पोस्टपोन होतो आहे. JCAच्या मॅचेस आहेत त्याच्यामुळे प्लेअर अवेलेबिलिटी नाही आहे. तर हा इव्हेंट पोस्टपोन होऊन आता पुढच्या वर्षी करायला भेटणार आहे. त्यामुळे आज आम्हाला निघायला लागेल इकडनं. तर आता नाश्ता करायला चाललो. नाश्ता करणार, सामान आवडणार, सेटअप काढणार आणि निघणार. 12चं टार्गेट आहे. तर बनाना लीफमध्ये आलो. बनाना लीफमध्ये तर आज नाश्त्याला आहे वडापाव. चाललो तर आजचा दिवस संपला आहे. इथेच दिवस संपला म्हणजे इथलं काम संपलं आहे. पॅकिंग करून झाली, निघालोत गाडीजवळ. गाडी भरलेली आहे, गाडीत 1 इंचसुद्धा जागा राहिली नाही आहे. आणि अशा वेळेस लोकांना वाटतं गोव्यावर नाही येताना दारू घेऊन आहे, काय ह्याच्यातून दाही घेणं. आणि तसंही गोव्यात पुढचे 3 दिवस दारू अवेलेबल नाही आहे, कारण की आचारसंहिता लागली आहे. जिल्हा परिषदेचे इलेक्शन्स आहेत त्याच्यामुळे इथे दारू विकायला अलाउड नाही आहे. आणि ह्या एवढ्या जागेमध्ये पॉसिबलच नाही आहे की आम्ही दारू घेऊन येऊ शकतो. कारण की टोटल पॅक गेलेली आहे. फक्त वायर्स, कॅमेरा, आमच्या बॅगा, स्क्रीन, UPS, मशीन, ट्रायपॉड ह्याच्याने भरलेली जागा आहे. ती बॅग आहे, ती बॅग खाली वाकली हो. एवढं सामान टाकलं याच्यावरती. निखिलची आहे. आणि आता ह्या 2 बॅगा राहिल्यात ज्या इम्पॉर्टंट आहेत, त्या पुढे घेणार. आता हे काय करतात चला. तर साइन ऑफ करतोय. निघालोत फायनली. रेकी करायला चाललोत गोवा क्रिकेट असोसिएशन सांगेम या ग्राउंडवरती. तिकडनं जायचं आहे मडगाव क्रिकेट ग्राउंडवरती. MCG काय नाव आहे, MCG मेलबर्न क्रिकेट ग्राउंडची आठवण आली मला. काय वाटतंय तुला निखिल? आज साई आहे आपल्यासोबत, तर आपली फालतूगिरी जाम होणार आहे आज. हो, साईवर खूप बॉम्ब फुटतील. साई बॉम्ब फोडेल ते वेगळे. हां, आणि साई झोपणार नाही मुळात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक तर गोव्यात आज आहेत इलेक्शन्स, त्यामध्ये 5:30 वाजेपर्यंत आपण कुठे पोहोचलो. मॅक्झिमम गोवा बॉर्डर आपण क्रॉस करू शकतो, त्याच्यावरती काही करू शकत नाही असं मला वाटतंय. मला वाटत नाही आज पण कुठला चांगला सनसेट बघायला मिळेल. गाड़ी बंद कर लीजिए, मैं बात कर रहा हूँ. इलेक्शन आज तर आम्ही जेवायला थांबलो, नाश्ता करायला थांबलोय. सांची चाव, मस्त कॉफी झाली, गोवन पोई आणि कॅफ्रियल एवढं झालं. आणि आता हे जाऊन निघणार जेवायला बहुतेक राजापूरच्या पुढे. कुठे जायचंय माहिती नाहीये. काय करायचंय राजापूर हे कशेळी पण बघ, नाही मिळते. साई नेटवर्क नाही. देवगड बघ, नाहीतर मग कुणकेश्वर बघ. आता काय थांब, नेटवर्क आता वेंगुर्ला थांबू. अरे 2 मोठी. नमस्कार. तर जाणार होतो गणपतीपुळे, आलो वेंगुर्ल्याला. वाट लावला रे तू काय ना. कुठे होतो गणपतीपुळ्याला ना. आम्ही गणपतीपुळे टाकलेलं. मगाशी कुठे थांबलेलो ते काय होतं, कसली चावी हे होते, सांची चावला होतो.
तेव्हा ठरवलं गणपती गाडी बसल्यावर सांगलं की गणपती पुळ्याला पोहोचायचं. नंतर वाजले होते काहीतरी 8-8:30. नंतर मीच बोललो की म्हणलं एवढ्या लांब जाण्यापेक्षा मग वेंगुर्ल्याला जाऊया. आणि वेंगुर्ल्याला आलो तर आता आहोत आई खानावळमध्ये. कोकणची आहे. सॉरी हां, कोकणची आई खानावळमध्ये आहोत. ह्याने मागवली आहे सुरमई थाळी, विरूने मागवली आहे काय मागवली सुरमई थाळी, मोठी सुरमई थाळी, व्हेज थाळी, आणि मी मागवली बांगडा थाळी. दादा डिझेलला स्पॉन्सर साई पाटील आहे ना? साई पाटील टाकू नका. साई पाटील नाही बोलते गाईच, साप टाकू नका बोलते. तर मगाशी मी जसं बोललो की आम्ही निघालेलो की कुठे जायला, गणपतीपुळ्याला. आणि वेंगुर्ल्याला थांबलो कारण की झोप पण आलेली होती, कंटाळा पण आलेला. दिवसभर सकाळी सेटअप काढला, 4 ग्राउंडची रेकी केली आणि नंतर मग निघणं पॉसिबल नव्हतं. तर आम्ही निघालो आणि आलोत वेंगुर्ल्याला. तर श्री सागरेश्वर रिसॉर्ट म्हणून इथे हे कॉटेज आहे, चांगलं कॉटेज आहे, नवीन चालू आहे काम, व्यवस्थित आहे, ॲम्पल स्पेस आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त गाडी लागली आपली. आणि ही आमची रूम आहे इथे. काय आम्हाला फक्त झोपायचं आहे, सकाळी उठून निघायचं लगेच. तर त्याप्रमाणे आम्ही निघतो आहे. आणि म्हणजे निघतो आहे नाही, निघालो आणि आलो पण. जेवण वगैरे झालेलं आहे कोकणच्या आईमध्ये, मस्त की जेवलो. आणि आता मी इथून मस्त असा टाईमलाच राहणार आहे ह्या इथल्या सगळ्या ताऱ्यांचा बघायला. तर आता मी तुमची रजा घेतो आणि भेटूया उद्या.